15 जूनपासून शाळा सुरू कराव्या अशा प्रकारचं शासनाचं परिपत्रक काढण्यात आलेलं आहे। मात्र त्याला शिक्षक संघटनांकडून विरोध होताना दिसतो आहे। कारण विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भात 15 जूनच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात ऊन असतं आणि अशामध्ये शाळा कशा, नेमका शिक्षक संघटनांचा काय विरोध आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। आपल्यासोबत लीलाधर ठाकरेजी आहेत। काय सांगाल, का तुमचा या परिपत्रकाला विरोध आहे? 15 जूनच्या दरम्यानचं विदर्भातलं जर तापमान बघितलं आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधल्या पायाभूत सुविधा बघितल्या तर या गोष्टीचा विचार केला तर 15 जूनला शाळा सुरू करणं हा विद्यार्थ्यांच्या आरोग्याला हानिकारक ठरणारा निर्णय आहे आणि म्हणून या शाळा 26 जून किंवा त्यापुढे 1 जुलैपासूनच सुरू झाल्या पाहिजे अशी आमची मागणी आहे। यामध्येच सांगण्यात आलेलं आहे की या काळामध्ये जर शाळा सुरू झाल्या त्या सकाळच्या सत्रामध्ये घ्या, मग तुम्हाला काय विरोध आहे? सकाळच्या सत्रात जरी शाळा घेतल्या तरी 12 वाजता जर विद्यार्थी शाळेतून निघाल्यानंतर 2-2, 3-3 किलोमीटर अंतरावर जेव्हा ते पायी जातात त्यावेळेचा उन्हाचा तडाखा हा विद्यार्थ्यांच्या आरोग्याला हानिकारकच आहे आणि शाळेत पण 12 वाजताचं ऊन सहन करण्यालायक शाळांमध्ये आजही पायाभूत सुविधा नाही। कुठे वीज जोडणी खंडित केली आहे थकीत बिलापोटी, तर कुठे विजेची जोडणीच नाही, कुठे ज्या सुविधा आहे त्या आज कार्यरत नाही। अशा वेळी विद्यार्थ्यांना उन्हाचा त्रास होणारच आहे। याआधी सुद्धा अशा प्रकारचे निर्णय घेण्यात आले होते, तुम्ही त्याला विरोध केला, कोर्टाने सुद्धा या संदर्भामध्ये काही डायरेक्शन दिले होते। आता तुमची नेमकी काय भूमिका? मुळात 8 जून 2007ला माननीय उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निर्णय दिला होता आणि त्या काळी 15 जूनला शाळा सुरू करण्याचा जो शासनाने निर्णय घेतला होता तो रद्द करण्यात आला होता। परंतु कोर्टाच्या न्यायालयाच्या निर्णयाला छेद देत शासन वारंवार हा प्रयत्न करू पाहत आहे आणि पुन्हा एकदा हा जो शासनाने प्रयत्न केला तर याचा आम्ही रस्त्यावर उतरूनसुद्धा विरोध करू। अन्यथा माननीय उच्च न्यायालयाचा अवमान म्हणून न्यायालयाकडे सुद्धा आम्ही दाद मागणार आहोत। नक्कीच विदर्भातील ऊन बघता आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न बघता आपण रस्त्यावर उतरून विरोध करू किंवा मग न्यायालयाचा सुद्धा सहारा घेतला जाईल असं शिक्षक संघटनांकडून स्पष्ट करण्यात येत आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।